नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. 31 ऑगस्ट 2025ला पुण्यात एक खास संमेलन होतंय, राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क समरसता संमेलन. हो, आणि हे फक्त एक संमेलन नाहीये. यामागे एक मोठा इतिहास आहे, एका मोठ्या लढाईची आठवण आहे. बरोबर. आयोजक पण बरेच आहेत. अखिल भारतीय आदिम महासंघ, शेवराई सेवाभावी संस्था आणि अजून काही संस्था आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही तारीख 31 ऑगस्ट हा दिवस 73वा स्वातंत्र्यता सेनानी जमाती मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातोय. मुक्ती दिवस म्हणजे यात काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे. नक्कीच. अनेकांना यामागचा इतिहास माहीत नसतो. तर मग आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण हेच समजून घेऊया. हे संमेलन का? 31 ऑगस्टचं महत्त्व काय? पारधी समाजाचा नेमका संघर्ष काय आहे आणि यातून काय साधायचंय? हो, सुरुवात करूया त्या मूळ कायद्यापासून, ज्याने हे सगळं सुरू झालं. कुठला कायदा? ब्रिटिशांनी 1871 मध्ये एक कायदा आणला होता, गुन्हेगार जमात कायदा, म्हणजे क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट. अच्छा, 1871 मध्ये. हो, आणि ह्या कायद्याने काय केलं की पारधी आणि अशा अनेक भटक्या विमुक्त जमातींना जन्मताच गुन्हेगार ठरवून टाकलं. जन्मताच. कायद्याने. अगदी कायद्यानेच. विचार करा किती भयंकर आहे. त्यांच्यावर सतत पोलिसांची नजर असायची. चोरी किंवा तत्सम गुन्ह्यांचे आरोप अगदी सहज केले जायचे. म्हणजे त्यांचं जगणंच मुश्किल करून टाकलं होतं. मानवी हक्क, सन्मान सगळंच गेलं. बरोबर. एका संपूर्ण समाजाला कायद्यानेच कलंकित केलं गेलं. आणि हे सगळं स्वातंत्र्य मिळाल्यावर थांबलं असेल? नाही. धक्कादायक म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हा अन्यायकारक कायदा चालू होता. अरे बापरे, मग तो रद्द कसा झाला? त्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला. त्यांनी संसदेत ठराव मांडला. अच्छा. आणि मग पंतप्रधान पंडित नेहरूंच्या सरकारने 31 ऑगस्ट 1952ला हा कायदा रद्द केला. म्हणजे आपल्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 5 वर्षांनी. हो, म्हणूनच या जमातींसाठी 31 ऑगस्ट हा खऱ्या स्वातंत्र्याचा, मुक्तीचा दिवस आहे. कळलं होतं. म्हणून हा मुक्ती दिवस म्हणून साजरा होतो. पण कायदा रद्द होऊन आता 73 वर्ष झाली. मग आता काय परिस्थिती आहे? संघर्ष संपलाय? नाही, खरं तर नाही. तो गुन्हेगार शिक्का जो लागला होता ना, तो लोकांच्या मनातून अजून पूर्णपणे गेलेला नाहीये. संघर्ष आजही सुरू आहे. कोणत्या पातळ्यांवर? अनेक पातळ्यांवर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक शोषण. त्या कायद्यामुळे पिढ्यानपिढ्या स्थैर्य नव्हतं, जमिनी नव्हत्या. त्यामुळे आजही अनेक जण सावकार, ठेकेदार, व्यापाऱ्यांच्या तावडीत सहज सापडतात. मजुरी कमी मिळते, कर्जाच्या चक्रात अडकतात. आणि वनोपज वगैरे ते विकताना काय होतं? तेच, मध, चारोळी यांसारख्या गोष्टी अगदी कमी भावात विकायला लागतात. खूप पिळवणूक होते. आणि याचा परिणाम नक्कीच शिक्षणावरही होत असणार. अगदी. शिक्षणापासून समाज खूप दूर राहिला आहे. शाळागळतीचे प्रमाण खूप जास्त आहे. वस्त्या गावाबाहेर, शाळेपर्यंत पोचायलाच मुलांना त्रास होतो. आणि भाषेचा पण मुद्दा असतो बहुतेक, नाही का? त्यांची बोलीभाषा वेगळी असते असं ऐकलंय. बरोबर. त्यांची जी बोली आहे त्यात मराठी, तमिळ, कानडी, उर्दू, गुजराती अशा अनेक भाषांचे शब्द आहेत. शाळेत प्रमाण मराठी शिकवतात. त्यामुळे मुलांना जुळवून घ्यायला अवघड जात असणार. एक न्यूनगंड तयार होत असेल. नक्कीच. आणि सरकारी योजना त्या कागदावर असतात, पण त्यांच्यापर्यंत नीट पोचत नाहीत अनेकदा, किंवा मग त्यात भ्रष्टाचार होतो. म्हणजे हे एक दुष्टचक्र आहे. गरिबीमुळे शिक्षण नाही आणि शिक्षण नसल्यामुळे गरिबी वाढत जाते. अगदी. आणि या सगळ्यासोबत आहे सामाजिक बहिष्कार. समाजात आजही पूर्वग्रह आहेत या लोकांबद्दल. राजकीयदृष्ट्या काय स्थिती आहे? एवढी मोठी लोकसंख्या असूनही त्यांचं प्रतिनिधित्व दिसतं का? जवळपास 20 लाख लोकसंख्या आहे महाराष्ट्रात. पण तरीही राजकीय, सामाजिक पातळीवर खूप उपेक्षा आहे. त्यांचे प्रश्न म्हणावे तसे मांडले जात नाहीत. म्हणूनच हे संमेलन महत्वाचं ठरतं. हो, या संमेलनाचं एक सूत्र आहे जे त्यांची पुढची दिशा दाखवते. काय आहे ते सूत्र? एकतेतून न्याय, संघर्षातून हक्क, शिक्षणातून स्वाभिमान, बंधुत्वातून समता. वा, यात सगळं आलं. एकतेतून न्याय? हो, एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही. आणि हक्कांसाठी संघर्ष करावाच लागतो. जसं पारधी मुक्ती आंदोलनाने 14 वर्ष लढा दिला. आणि शिक्षणातून स्वाभिमान. शिक्षणामुळेच आपले हक्क कळतात, आत्मविश्वास येतो आणि तो जो काही कलंक लागलाय तो पुसायला मदत होते. आणि शेवटचं, बंधुत्वातून समता, म्हणजे समाजात समानतेने जगणं. समरसता हा शब्द इथे महत्वाचा आहे. अगदी. समरसता म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर समान संधी आणि सन्मान मिळणं. या प्रयत्नांमध्ये
अखिल भारतीय आदिन महासंघ आणि शेवराय सेवाभावी संस्था एकत्र आल्या आहेत. हो, आणि बबन गोरामण, नामदेव भोसले यांच्यासारखे आदिवासी सेवक म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते यात सक्रिय आहेत. हे पण महत्वाचं आहे. म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आदिवासी पारधी समाज हा गुन्हेगार जमात नाही, तर खरं तर स्वातंत्र्य सेनानी जमात आहे. बरोबर, ज्यांनी ब्रिटिशांविरुद्धही संघर्ष केला. कायदा रद्द होऊन 73 वर्ष झाली, पण त्यांचा न्याय, हक्क आणि समानतेसाठीचा लढा आजही सुरू आहे. हे संमेलन त्याला बळ देणारं एक पाऊल आहे. हे संमेलन म्हणजे फक्त सहानुभूती नाही, तर समान भागीदारीची मागणी आहे. योजनांची अंमलबजावणी नीट व्हावी ही अपेक्षा आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार नक्की करावासा वाटतो. कोणता? ज्या समाजाला कायद्यानीच अनेक दशक गुन्हेगार मानलं, त्यांना कायद्यातून मुक्ती मिळाल्यावर 73 वर्षांनी सुद्धा आपल्या मूलभूत सन्मानासाठी, हक्कांसाठी लढावं लागतंय, तेव्हा एक समाज म्हणून आपण खरंच किती प्रगती केलीये? खरी समरसता म्हणजे काय आणि ती आणण्यासाठी प्रत्येकाची भूमिका काय असायला हवी? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? खरंय, नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.